होळ्या पुढच्या बातमीकडे पुढची बातमी आहे गोंदियातून। गोंदियाच्या मुंडीपार येथे शंकरपटाचा थरार पाहायला मिळाला। शंकरपट पाहायला नागरिकांनी गर्दी केली। शंकरपटात 225हून अधिक बैलजोड्या सहभागी झाल्याची माहिती देण्यात आली। समिती सदस्य लोकांनी 3 दिवसाचे आयोजन केलेले आहे। यामध्ये आणि जलसा त्या निमित्ताने आयोजन झालेले आहे। यापूर्वी हे मनोरंजनासाठी शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी हे कार्यक्रम घेतलेले होते, पण मित्रांनो आपण आज हा कार्यक्रम स्वखुशीने आणि राजीखुशीने गावाच्या सहाय्यतेसाठी आपण घेत आहोत। जवळजवळ 19 आणि कोरोनाचे 2 वर्ष सोडून नंतर आता हे 2 वर्ष म्हणजे जवळजवळ 23 वर्षापासून या ठिकाणी पट भरवत आहोत। आमच्या पूर्वजांनी जी सवय लावलेली आहे पटाची आणि त्या सवयीला आम्ही लोक जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत। इथं जेव्हापासून आम्ही शंकरपटाचा आयोजनाला सुरुवात केली तेव्हापासून आम्ही या ठिकाणी आयोजक म्हणून प्रमुख भूमिका या ठिकाणी आमची असते आणि या ठिकाणी आम्ही बाहेरून जेवढ्या काही किंवा गावचे जे पटप्रेमी आहेत, जोडी मालक आहेत, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे म्हणजे पक्षपात नको व्हायला पाहिजे, त्यांच्यावर अन्याय नको व्हायला पाहिजे। मनोरंजनाचा हा कार्यक्रम ह्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नातीगोती जसं लग्न समारंभ असो किंवा बैलजोडीची निगा राखणे असो, असे अनेक उत्कृष्ट कार्य घडत असतात। मुंडीपारचा शंकरपट हा नावाजलेला शंकरपट आहे आणि हे मुंडीपार जेवढे आयोजक आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो, कारण की शंकरपट हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे। शेतकरी जे आपल्या बैलांची निगा राखतात आणि वर्षभर त्यांची सेवा करतात, जोड्या पाळतात आणि त्या जोड्यांना चांगला उत्कृष्ट शेतकरी कोण, जो योग्य प्रकारे जोडीचे पालन पोषण करेल तो उत्कृष्ट शेतकरी। मग त्यांची परीक्षा कशी घ्यायची, तर उत्कृष्ट जोडीची परीक्षा ही शंकरपटाच्या माध्यमातून होते।